नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी ॲप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. यंदाचं पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे सध्या बऱ्याच भागात पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. अशातच अनेक भागात पाणी टंचाईमुळे पिकांवर परिणाम होत आहे. शिवाय उन्हाची दाहकता वाढत असल्यामुळे पाणी पातळीमध्ये देखील घट होत चाललेली आहे. त्यामुळे पीक जगवणे अत्यंत मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन कसे करावे कसे करावे अत्यंत गरजेचे आहे. याच अनुषंगाने आपण आजच्या फेसबुक लाईव्हच्या दरम्यान आपण उन्हाळ्यात पिकांची कशी काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. पिकांचे मार्गदर्शन म्हणजे आता उन्हाळ्याच्या जी परिस्थिती चालू आहे, पाण्याची असेल, तापमान वाढ असेल, तर त्या अनुषंगाने आपण आजच्या परिसंवादादरम्यान कशी काळजी घेतली पाहिजे उन्हाळ्यात हंगामामध्ये ती माहिती घेणार आहोत. परिसंवादाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे श्री महेश जाधव सर, फार्म मॅनेजर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषक ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा जो आपण सेशन घेत आहोत त्यामध्ये मुख्यतः आता जो हंगाम आहे, जो आपला उन्हाळा हंगाम आहे, त्या अनुषंगानं आपल्या शेतीतील जी काही पिकं आहेत किंवा शेतीमधली जी काही काम आहेत तर त्या अनुषंगानं कोणती काळजी घ्यायची, म्हणजे उन्हाळा हंगामातील पिकांची काळजी घेणं किंवा त्याचं व्यवस्थापन, त्या अनुषंगाने आज आपण मुख्यतः चर्चा करणार आहोत. मग जर सांगायचं गेलं तर आपण बघतो की दिवसेंदिवस वातावरणातले जे बदल आहेत त्यातलाच आपण आता जो अनुभव घेतोय त्यामध्ये आता तापमान जर आपण बघितलं, तापमान हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे आता 1 ते 1.5 डिग्री सेल्सिअसने तापमान आता आपल्याला वाढलेलं पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आपण बघतो की उन्हाळा अजिबात जाणवत नव्हता तशा कंडिशनला आता उष्णतेच्या लाटा म्हणजे हीट वेव्ह आपल्याला दिसून येत आहे किंवा जाणवत आहेत. शासन स्तरावर पण त्यासाठी आपल्याला वेळोवेळी सूचना देत आहेत. इव्हन 2-3 वर्षापासून आपण बघतो की जे तापमान आहे ते खूपच वाढलेलं आपल्या दिसून येत आहे. त्या अनुषंगानं जी काही पिकं आहेत त्या पिकांसाठी आपल्याला कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे, कोणत्या प्रकारे व्यवस्थापन केलं पाहिजे, त्या अनुषंगाने मुख्यतः आज आपण चर्चा करणार आहोत. आज जर सांगायला गेलं की जसं मी तुम्हाला म्हटलं की तापमान वाढत चाललेलं आहे, मग त्या अनुषंगानं आपल्याकडे जी काही टेक्नॉलॉजी आहे की जे तंत्रज्ञान आपण आता शेतीमध्ये वापरतोय त्यामध्ये जे काही उपलब्ध संकरित वाण आहेत, सुधारित वाण आहे, त्या अनुषंगानं आपण त्या पिकाची किंवा त्या वाणाची जर आपल्याला काळजी घ्यायची असेल किंवा उन्हाळ्या हंगामामध्ये आपण जर आता ते वाण लागवड करतोय तर त्या अनुषंगानं कोणती काळजी आपण घेतली पाहिजे त्या संदर्भात आपण मुख्यतः उन्हाळ्याच्या दृष्टीने जी काळजी घ्यायची त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आज आपण बघतो की जसं मी सांगितलं की तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्या अनुषंगाने उपलब्ध पाण्याचा साठा हा कमी होत चाललेला आहे किंवा शेतीला जे काही उपयुक्त पाणी आहे त्यामध्ये गुणवत्तापूर्ण पाणी असेल किंवा शेतीला पुरेशा प्रमाणात लागणारे जे पाणी आहे त्याची पाण्याची कमतरता आपल्याला भासवत आहे किंवा त्याची जाणवत आहे. मग त्या अनुषंगाने जे काही उपलब्ध पाणी त्याचा जास्तीत वापर कसा आपल्याला शेतीसाठी करता येईल त्या अनुषंगाने मुख्यतः जी चर्चा आपण करणार आहोत ती या सेशनमध्ये आपण मुख्यतः करणार आहोत. आता उन्हाळी हंगाम म्हटलं की लोकांना मुख्यतः 2 गोष्टी प्रामुख्याने भेडसावतात. त्यामध्ये पहिली जी आहे ती म्हणजे वाढणारं तापमान आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुणवत्तापूर्ण पाणी किंवा शेतीसाठी पाणी. मग ह्या 2 गोष्टी जर आपण प्रामुख्याने जरी प्रायमरी बेसिस जरी फोकस केला तरी आपल्याला मुख्यतः उन्हाळी हंगामासाठी जी काही पीक आपण लागवड केलेलं आहे किंवा प्लॅनिंग केलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला प्लॅनिंग करणं, त्या अनुषंगाने आपल्याला पाणी नियोजन, शेती नियोजन करणं ही सोयीस्कर होऊन जातं. मुख्यतः आपण बघतो की आज दिवसेंदिवस आजच्या कंडिशनला आपण पाहतो की दुष्काळी परिस्थिती बऱ्याच भागामध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्रामधला जर बराच बेल्ट आपण जर पाहिला ज्या ठिकाणी मुख्यतः उपलब्ध पाणीसाठा हा कमी आहे किंवा सजीव पाणीसाठा हा कमी आहे, तशा कंडिशनला जे काही पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे ते आपल्याला जास्तीत जास्त कसं वापरता येईल त्या अनुषंगाने महत्त्वाचं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. आज आपण बघतो की ऊससारखी पिकं आहेत जी आता मला वाटतं बऱ्यापैकी कारखाना बंद झाला असेल, काही शेतकऱ्यांची खोडवे असतील, काही जणांची लागवड आता चालू असेल, पण ही जी लागवड आपण करतो किंवा खोडवा करून आपण आता पिकं पकडतोय मग त्या अनुषंगाने आपल्याला पाण्याचं नियोजन प्रामुख्यानं महत्त्वाचं करणं आवश्यक आहे. पाण्याचं नियोजन या अर्थानं की आपण जे आता खोडवा पकडणार आहोत तर त्याला उपयुक्त पाणी किंवा ज्याला जे पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पुरेसं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे का, मग त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी खोडवा पिकाचं नियोजन मग तर त्यामध्ये उपलब्ध पाणी भरपूर असेल तर त्या अनुषंगाने पूर्ण क्षेत्रासाठी पाट पाण्याच्या ऐवजी ड्रिपवरती आपल्याला नियोजन करणं आवश्यक आहे, जेणेकरून पूर्ण शेतामध्ये एका वेळी एकसारखं पाणी आपल्याला पोहोचलं जाईल आणि मुख्यतः 50% पर्यंत आपली पाण्याची बचत होईल. त्या अनुषंगाने प्रामुख्याने आपण आज ड्रिपला फोकस केलं पाहिजे. शासन स्तरावरती यासाठी आपल्याकडे अनुदान 80% अनुदान आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे मुख्यतः ISI सर्टिफाईड जे काही ड्रिप आहे त्यामध्ये 16 mm असेल किंवा 20 mm तशा ड्रिप सिस्टीमचा आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून पूर्ण शेतावेळेस उपलब्ध पाणी एका वेळेस आणि एकसारखं उपलब्ध आपल्याला करून देता येईल आणि पिकाला जी काही अपेक्षित पाण्याची गरज आहे ती आपल्याला वेळोवेळी भागवली जाईल. याशिवाय जे पाणी आपण देतोय ते पाणी देताना मुख्यतः आपण सकाळी लवकर म्हणजे साधारण 11च्या अगोदर किंवा संध्याकाळी 4 नंतर आपण हे पाणी दिलं पाहिजे,
दिवसा आपण बघतो की पाण्याचं देण्याचा आपण जर प्रयत्न केला, मुख्यतः ड्रीप हे तापलेले असते. तशा अनुषंगाने जर हे तापलेलं पाणी जर आपल्या शेताला आपण दिलं, साहजिकच दिवसात तापमान जादा असतं, पिकामध्ये बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. मग तशा कंडिशन जर आपण हे पाणी त्या पिकाला दिलं, तर पिकाला त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. ते पाणी त्या जमिनीमध्ये जरी आपण दिलं, तर पिकाला त्या प्रकारचा एक ताण त्या ठिकाणी आपल्याला, जो आपण अबायोटिक स्ट्रेस म्हणतो किंवा मानवनिर्मित ताण म्हणतो, त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. परिणामी ते पिकाला पाण्याचा काही उपयोग होत नाही. त्या अनुषंगाने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 4 नंतर जेव्हा तापमान कमी झालं असतं, बाष्पीभवनाचा वेग कमी झालेला असतो, तशा कंडिशनला आपण ड्रीप मार्फत पाणी देणं आवश्यक आहे. जर काही शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही स्प्रिंकलरचा पण वापर करू शकता. मग त्यामध्ये ऊसा व्यतिरिक्त जी काही कमी कालावधीची कमी उंचीची पिकं आहेत, त्यामध्ये कोणाकडे लसूण असेल, कोणाचा कांदा असेल, कोबी असेल, फ्लावर असेल, गाजर असेल, मुळा असेल, ही जी काही कमी उंचीची पिकं आहेत किंवा चारा पिकं आपण जे म्हणतो मेथिकासारखी जी चारा पिकं आहेत, त्या अनुषंगाने आपण त्याचा स्प्रिंकलरचा वापर केला, तर त्या ठिकाणी एक मायक्रो क्लायमेट म्हणजे सूक्ष्म वातावरण किंवा सूक्ष्म वातावरण निर्मिती आपण कृत्रिमरित्या तयार करून त्या पिकाच्या वाढीसाठी आपल्याला एक चांगलं वातावरण हे तयार करता येईल. मुख्यतः आपल्याला काळजी घ्यायची की पाणी देताना एक तर सकाळी 11 पर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर आपण पाणी देणं आवश्यक आहे. आणि त्यातल्याच महत्त्वाचा ड्रीपचा वापर आपण प्रामुख्याने ड्रीप किंवा स्प्रिंकलर, त्या ठिकाणी क्वालिटी वॉटर असेल तशा ठिकाणी तुम्ही स्प्रिंकलर वापरू शकता. त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे, गुणवत्तापूर्ण पाणी कमी आहे, त्या ठिकाणी आपल्याला स्प्रिंकलरच्या ऐवजी ड्रीपचा वापर करणे आपल्याला साहजिकयानं प्रामुख्यानं स्प्रिंकलरचा ऐवजी ड्रीपचा वापर करणं आपल्याला आवश्यक आहे. फक्त ड्रीपचा वापर आपण करताना ठिकाणी आपल्याला एक काळजी घेतली पाहिजे की त्या ठिकाणी हे ड्रीप वापरताना त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं म्हणजे त्या ठिकाणी उंदराचा प्रादुर्भाव आहे का, त्या ठिकाणी शेती मशागतीची कामं पूर्ण झालेली आहेत का, त्या अनुषंगाने आपण ड्रीपचं अलाइनमेंट त्या ठिकाणी करणं आवश्यक आणि गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे पाट पाणी असेल तर मुख्यतः पाट पाण्याचा वापर करताना जे काही फळबागा आहेत त्या फळबागेसाठी आपल्याला वातावरण निर्मिती, जसं मी तुम्हाला म्हटलं मायक्रो क्लायमेट, त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी फळबागेमध्ये पाट पाण्याचा जर वापर केला, म्हणजे मुख्यतः जर आपण म्हणायला गेलं तर आंब्याची बाग असेल, संत्रा मोसंबीचा अडकणी बहार असेल, लिंबाचा बहार असेल, तर तशा कंडिशनला त्या जमिनीमध्ये पाण्याचं बाष्पीभवन जास्त होत असेल, पिकावरती स्कॉर्चिंग जाणवत असेल, पिकावरच्या पानावरती आपल्याला काय पिवळी चट्टे आपल्याला दिसत असतील, फळाची क्वालिटी आपल्याला सुधारलेली दिसत नसेल किंवा फळावरती जर चट्टे दिसत असतील, तर तशा कंडिशनला त्या जमिनीतून होणारा बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी किंवा त्या पिकामध्ये आयडियल वातावरण तयार करण्यासाठी आपण ठिकाणी पाट पाण्याचा जरी वापर केला तरी आपल्याला निश्चित त्या ठिकाणी पिकाच्या जी फायनल उत्पादन आहे किंवा प्रोडक्ट आहे त्यावरती आपल्याला कोणत्या प्रकारचा आपल्याला जो काही ताण आहे तो आपल्याला जाणवणार नाही, पिकाचं आपल्याला एकसारखं उत्पन्न त्या ठिकाणी दिसून येईल. या व्यतिरिक्त जी काही सिजनल पिकं आहेत, मग त्यामध्ये आता काही शेतकऱ्यांचे भुईमुग असतील, काही शेतकऱ्यांकडे मका असतील, काही शेतकऱ्यांकडे भाजीपाला पिकं असतील, तर त्या अनुषंगानं जी काही आपली नगदी पिकं आहेत त्या व्यतिरिक्त जी काही बाहेरली भुसार पिकं आहेत त्यामध्ये मुख्यतः त्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता कमी आहे, त्यांनी त्या ठिकाणी एक प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे. पिकाची काही क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत, म्हणजे मुख्य वाढीचे का जे काही अवस्था आहेत त्या वाढीच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी उपलब्ध पाण्याचा वापर करणं आवश्यक आहे. कारण पाणी जर कमी प्रमाणात उपलब्ध असेल आणि शेतकऱ्यांना त्यातली शाकीय वाढीची अवस्था जर समजली नाही, तर तशा कंडिशनला दिलेलं पाणी हे वेस्टेज आहे किंवा त्या पिकाला ते पूर्णतः त्या अवस्थेला वापरून घेता येत नाही. त्यामुळे मुख्यतः वापसा कंडिशन पाहून त्या ठिकाणी आपल्या पिकाची लागवड करणं प्रामुख्यानं आवश्यक आहे. त्यानंतर जे काही मुख्य शाकीय वाढीच्या अवस्था आहेत, म्हणजे त्यामध्ये जरी भुईमुगामध्ये जरी म्हटलं एक साधारण 25 दिवसांनी, 45 दिवसांनी आणि 60 दिवसांनी त्या ठिकाणी आपल्याला पिकाला पाणी देणं आवश्यक आहे. हे पाणी तुम्ही ड्रिप मार्फत देऊ शकता, म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे पाण्याची क्रिटिकल अवस्था आहे, पाणी खूपच कमी प्रमाणात आहे किंवा त्या ठिकाणी 2 ते 3च पाण्याच्या पाळ्या होऊ शकतात, तशा अनुषंगाने ऊसामध्ये असेल, भुईमुगामध्ये असेल किंवा भाजीपाला किंवा फळ पिकामध्ये आहेत, तशा अनुषंगाने आपण क्रिटिकल गोष्टी मुख्य शाकीय वाढीची अवस्था किंवा ज्या पिकाच्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्था आहेत तशा वाढीच्या अवस्थेला आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे. या अनुषंगाने मी तुम्हाला भुईमुगामध्ये आता म्हटलं साधारण 25व्या दिवशी, साधारण 45 दिवशी म्हणजे 25व्या दिवशी म्हणजे फुटण्याच्या अवस्थेमध्ये, 45 दिवसांनी म्हणजे त्या ठिकाणी फुलोरा अवस्था, 60 दिवसांनी म्हणजे आरे निघण्याच्या अवस्थेला, ह्या 3 अवस्थेला आपल्याला मुख्यतः पाणी देणं आवश्यक आहे. ऊसामध्ये जर आता खोडवा तुमचा चालू झाला असेल तर पूर्ण खोडवा जर क्षेत्र तयार असेल, त्यामध्ये तुमचं छाटणी करून झाली असेल, खोडव्याची बुरशीनाशक कीटकनाशकाचा स्प्रे झाला असेल, बेसल डोस खतं भरून झालेली असतील, मग तशा अनुषंगानं इनिशियलला एकसारखा फुटवा निघण्यासाठी किंवा एकसारखा नवीन कोंब निघण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची ऑलरेडी लागवड झालेली आहे, 4 महिन्याचा ऊस आहे, तर मुख्य अशा शाकीय वाढीच्या अवस्थेला जी ग्रँड ग्रोथ स्टेज आपण म्हणतो, ह्या वाढीच्या अवस्थेला आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या पिकानुसार ज्या महत्त्वाच्या ग्रोथ स्टेजेस आहेत त्या अनुषंगाने आपल्याला हे पाण्याचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही उपलब्ध पाणी आत्ता का आहे, कारण आज आपण बघतोय दुष्काळी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे, तशा कंडिशनला जे काही उपलब्ध पाणी आहे ते जर आपण त्या आयडियल स्टेजला दिलं किंवा त्या मुख्य क्रिटिकल स्टेजला दिलं तर साहजिक आपलं जे होणारं नुकसान आहे ते साधारण आपण 20 ते 25% टाळू शकतो. येणारं उत्पन्न आपण हे साहजिकच 75 ते 80% आपण कव्हर करू शकतो. त्या अनुषंगाने हे उपलब्ध पाणी आपण देणं आवश्यक आहे. आणि त्यात मुख्यतः जास्तीत जास्त जे काही मायक्रो इरिगेशन सिस्टीम्स आहेत
ड्रिपचा वापर असेल, रेनपाईपचा वापर असेल, स्प्रिंकलर सिस्टीम असेल, याचा वापर करून एकसारखं म्हणजे एका वेळी पूर्ण शेतामध्ये समांतर पाणी आपल्याला कसं देता येईल त्याचा वापर आपण करणं आवश्यक आहे. आता ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या इरिगेशन मॅनेजमेंट म्हणजे पाणी व्यवस्थापन मधल्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्यामध्ये आज आपण बघतो की मुख्यतः पाण्याची उपलब्धता आहे ती पूर्णतः काही प्रमाणात कमीशी आहे, काही क्षेत्रामध्ये पूर्णतः पाणी नाहीच. अशा कंडिशनला हे जे उपलब्ध पाणी ते चांगल्या प्रकारे आपल्याला कसं वापरता येईल त्या अनुषंगाने मी तुम्हाला ह्या महत्त्वाच्या पाणी वापर व्यवस्थेच्या ह्या ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. पुढचा मुद्दा आहे की मल्चिंग म्हणजे एक आच्छादन. आता जनरली आपण आच्छादन म्हणतो की लोकांच्या डोक्यात एकच येते की बाबा मल्चिंग पेपरचा वापर असेल किंवा मल्चिंग तंत्रज्ञान असेल, पण ह्यामध्ये जर म्हणायला गेलं तर सेंद्रिय आणि एक प्रकारचं प्लास्टिक मल्चिंग अशा दोन गोष्टी यामध्ये आपल्याला मुख्यतः आहेत. आज आपण बरेच अंश म्हणतो की भाजीपाला पिकं आहेत. भाजीपाला पिकामध्ये मुख्यतः आपण आज जी गोष्टी करतोय त्यामध्ये मुख्यतः आपण प्लास्टिक मल्चिंगचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो. यामध्ये प्लास्टिक पेपरचा वापर आहे किंवा प्लास्टिक लाईनिंगचा आहे तो आपण आपल्या शेतामध्ये वापरत असतो. पण त्या व्यतिरिक्त जरी म्हटलं तर सेंद्रिय मल्चिंग जरी आपण केलं म्हणजे सेंद्रिय घटकांचा जरी वापर करून आपण त्या ठिकाणी मल्चिंगचा वापर केला, त्यामध्ये जर सांगायला गेलं त्यामध्ये काही शेतकरी प्लास्टिकच्या ऐवजी सेंद्रिय मल्चिंगमध्ये जे आहे त्यामध्ये पाचटीचा वापर करतात, काही गव्हाची काड शेतकरी वापरतात, काही भाताचा तूस वापरतात, काही शेतकरी हरभऱ्याची किंवा ज्वारीची जे काही राहिलं मळणीकेनंतर जे काही काड राहतात तर त्याचा प्रामुख्याने वापर करत असतात. आता मुख्यतः हा जो उद्देश आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जी काही शेतामधून जे काही बाष्पीभवन पाण्याचं होणार आहे, ज्या ठिकाणी आपण पीक लागवड केलेलं आहे त्या ठिकाणी पाणी आपण देत असतो आणि त्या पाण्याचं जे काही बाष्पीभवन त्या जमिनीतून होत असतं ते मुख्यतः रोखण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ह्या सेंद्रिय मल्चिंगचा वापर प्रामुख्याने केला जातो. पण यात तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर हे सेंद्रिय घटक आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी जी काही आपण पिकं लागवड केल्या आहेत त्यात जे आपण काही सेंद्रिय घटक टाकतोय तर मुख्य त्या ठिकाणी कुजण्यासाठी सुद्धा ह्या सेंद्रिय घटकाचा आपल्याला वापर होतो आणि हे कुजल्यानंतर आपल्या शेतीला एक चांगल्या प्रकारच्या ठिकाणी जो काही सुपीकता आहे ती सुपीकता आपल्याला आलेली दिसून येते. मग हे जे काही सेंद्रिय घटक आहेत त्यामध्ये मुख्यतः आज आपण बघतो की लोक झाडा जो काही पालोपाचोळा तो वापरतात, ऊसाची जी काही पाचट आहे ती कुटी करून वापरतात. त्या व्यतिरिक्त आपल्या शेतातलं जे काही गवत आहे म्हणजे बी लागण्याच्या पहिल्या अगोदरच्या अवस्थेमध्ये साधारण 2 ते 3 पानावरचं जे काही तण आहे ते वापरतात आणि जे काही बाकी वेस्ट आपल्या शेतामध्ये आहे ते मुख्यतः हे एक सेंद्रिय मल्चिंग किंवा सेंद्रिय आच्छादन म्हणून त्या ठिकाणी वापरलं तर साहजिक आपल्या जमिनीतून होणारं पाण्याचं बाष्पीभवन आपल्याला कमी करता येतं. इव्हन त्या व्यतिरिक्त जे पाणी आपल्या शेतामध्ये आपण दिलेलं आहे ते पाण्याचा मुख्यतः आपल्या पिकाच्या वाढीसाठीचा पूर्णतः वापर आपल्याला करता येतो. इव्हन त्या व्यतिरिक्त तेच जे सेंद्रिय घटक आपण जे वापरले किंवा सेंद्रिय पदार्थ जो आपण मल्चिंगसाठी वापरलेला आहे त्याचा वापर मुख्यतः त्या ठिकाणी जर ते कुजलं तर त्या जमिनीची सुपीकता वाढवणं, जमिनीमध्ये चांगल्या उपयुक्त जीवाणूचं प्रमाण वाढवण्यासाठी, जमिनीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा सेंद्रिय घटकाचं प्रमाण वाढवण्यासाठी हे सेंद्रिय आच्छादन काम करत असतं. पण त्याच बाजूला आपण बघतो की आज संकरित पिकामध्ये जे काही भाजीपाला पिकं आहेत किंवा फळ पिकामध्ये आज लोक मुख्यतः मल्चिंगचा वापर करत असतात. म्हणजे यामध्ये जर आपण म्हणतो प्लास्टिक मल्चिंग हे मुख्य त्या ठिकाणी वापरलं जातं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मल्चिंग पेपर आहेत किंवा वीड मॅट जे तण नियंत्रण करणारे जे काही कापड आहे किंवा जे काही प्लास्टिक आहे ते मुख्यतः वापरलं जातं. दोन्हीचा उद्देश एकच राहतो की त्या ठिकाणी तण नियंत्रण केलं पाहिजे. पण सेंद्रिय घटक जर आपण जेवढे वापरू तेवढे आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला ते काम करत असतात. मग तशा अनुषंगाने आपण ह्या सेंद्रिय घटकांचा वापर करणं निश्चित गरजेचं आणि फायदेशीर आहे. प्लास्टिक मल्चिंग वापरणं आवश्यकच आहे, पण आता आपण बघतो की उन्हाळी हंगामामध्ये मुख्यतः तापमान हे दिवसेंदिवस वाढत आहे. अशा कंडिशन जर आपण मल्चिंगचा वापर केला तर साहजिकच त्या ठिकाणी पिकाला त्या ठिकाणी एक प्रकारचं हीट क्रिएट केली जाते आणि मुख्यतः पिकाच्या वाढीसाठी एक थोडा अडथळा तयार केला जातो. मग त्या अनुषंगाने आपण जर मल्चिंग वापरलं प्लास्टिक मल्चिंग तर त्या अनुषंगाने आपण प्रायोगिक तत्वावर ज्या ठिकाणी ड्रिपचा वापर असेल त्या ठिकाणी शेतामध्ये जमीन काळी कसदार जमीन असेल, जमिनीची पाणी धरण क्षमता चांगली असेल तशा कंडिशनला आपण मल्चिंग वापरणं मुख्यतः किंवा प्लास्टिक मल्चिंग आपण जे म्हणतो ते आपण वापरू शकतो. फक्त वापरताना आपण काळजी घ्यायची की मुख्यतः शेतामध्ये पाणी चालू केल्यानंतर मुख्य एकसारखी जमीन ओलावा झाल्यानंतर त्या ठिकाणी मल्चिंग लगेच टाकणं आवश्यक आहे. पीक लागवड केल्यानंतर जर आपण मल्चिंग टाकलं तर मल्चिंग मोकळं राहू शकतं आणि त्या ठिकाणी हीट वाढून त्या ठिकाणी पिकाला हे स्कॉर्चिंग बसू शकतं. तशा अनुषंगाने मुख्यतः आपण मल्चिंग जे काही प्लास्टिक मल्चिंग जे आपण करणार आहोत ते मुख्यतः लागवडीच्या अगोदर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. ह्यामध्ये पिकाच्या कालावधीनुसार म्हणजे पीक 3 महिन्याचा आहे, 6 महिन्याचा आहे किंवा 9 महिन्याचा आहे त्या अनुषंगाने मार्केटला जे उपलब्ध मल्चिंग पेपर आहेत त्यामध्ये मुख्यतः आपण म्हणतो की सिल्वर पेपर म्हणजे थंडीचा हंगाम जर असेल मुख्यतः चंद्री कलरचा मल्चिंग पेपर आपण सांगतो, वर लाल कलरचा मल्चिंग आपण त्या ठिकाणी सांगतो. उन्हाळी हंगाम असेल तर व्हाईट सिल्वर म्हणजे पांढऱ्या रंगाचा आपण त्या ठिकाणी मल्चिंग पेपर शेतकऱ्यांना सजेस्ट करतो. मग अशा प्रकारचं मल्चिंग पेपर आपण त्या ठिकाणी साहजिकच त्या ठिकाणी पाण्याचं बाष्पीभवन रोखू शकतो, त्या ठिकाणी होणारा तणाचा प्रादुर्भाव आपण नियंत्रित करू शकतो. जेणेकरून आपण जे त्या ठिकाणी जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय घटक किंवा रासायनिक घटक टाकतोय
त्या मुख्य पिकाच्या वाढीला 100% वापरले जातील आणि त्या अनुषंगाने पिकाची अपेक्षित वाढ आपल्याला करता येईल. त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारचे मल्चिंग ज्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय घटक उपलब्ध नाहीत किंवा होऊ शकत नाहीत तशा ठिकाणी आपण जरी प्लॅस्टिक मल्चिंग वापरला तरी ते फायदेशीर आहे. फक्त उन्हाळ्याच्या हंगामानुसार किंवा आता उन्हाळी हंगाम आहे त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी व्हाईट कलरचा म्हणजे पांढऱ्या रंगाचा मल्चिंग पेपर आपण वापरणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही लाईट्स किंवा जे काही सूर्यकिरण आहेत ते पूर्णतः 100% परावर्तित होतील आणि मुख्य जमिनीतून आपलं जे पाण्याचं बाष्पीभवन आहे कमीत कमी त्या ठिकाणी होऊन राहील, कमीत कमी होईल आणि पिकाची वाढ आपली चांगली आणि गुणवत्तापूर्ण राहील. त्या अनुषंगाने हे मल्चिंग पेपर आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. इव्हन ज्या ठिकाणी परमनंट फळबागा आहेत म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ऑलरेडी फळबाग लागवड केलेली आहे किंवा लागवड करण्याचं नियोजन आहे तशा कंडिशनला विडमॅट सारखे जे काही घटक आहेत ज्यामध्ये पूर्णतः स्ट्रेंथ म्हणजे त्याची जर वापर आपण जर केला साहजिक 3-4 वर्ष आपण त्या आपल्या शेतामध्ये जर टाकलं तरी मुख्य पिकाला कोणत्याही प्रकारचा अपाय न करता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तण नियंत्रण करू शकतो. तशा प्रकारचे आपण विडमॅट सारखे तंत्रज्ञान आपण वापरू शकतो. आज आपण बघतो की शेतकरी मल्चिंग पेपर वापरतायत पण त्या अनुषंगाने जर आपण विडमॅट जर वापरलं तर साहजिक आपल्याला लॉंग ड्युरेशनसाठी त्या ठिकाणी फळबागेसाठी आपण चांगल्या प्रकारे तणाचं नियंत्रण करू शकतो. त्यात जे काही अॅन्युअल किंवा पेरनियल वीड्स आहेत त्यामध्ये लाव्हाळा असेल, हराळी असेल अशा प्रकारची तण आहेत ती वारंवार मशागत करून कंट्रोल होत नाहीत. तशा कंडिशन जर आपण विडमॅटचा वापर केला तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी हे तण नियंत्रण चांगलं करता येतं. आता हे इकॉनॉमिक्स लोक म्हणतात की हे खूप खर्चिक आहे पण मुख्य जर सांगायला गेलं 4-5 वर्ष हे विडमॅट चालतं त्या अनुषंगाने जो 4-5 वर्ष जो खुरपणीचा खर्च आहे त्या अनुषंगाने जर आपण विडमॅट वापर केला निश्चित फायदेशीर आणि कमी खर्चिक त्या ठिकाणी होत असतं. त्या अनुषंगाने आपण विडमॅटचा वापर करणं निश्चित फायदेशीर आणि आवश्यक आहे. ह्या ज्या मल्चिंग टेक्नॉलॉजी आहेत त्यामध्ये विडमॅटचा वापर असेल, प्लास्टिक मल्चिंगचा वापर असेल किंवा सेंद्रिय मल्चिंग. आज आपण बघतो की ऊसासारख्या पिकामध्ये लोक आवर्जून पाचट कुटी करतात, ते कुठे त्या ठिकाणी शेतामध्ये वापरतात. म्हणजे जरी खोडवा पकडायचा असेल तरी पाचट कुटी करतात किंवा नवीन पीक लागवड करायचं असेल तर त्या ठिकाणी पाचट कुटी करतात. हे निश्चित त्या जमिनीसाठी त्या पिकासाठी फायदेशीर आहे कारण त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं पाण्याचं बाष्पीभवन रोखणं असेल, जमिनीमध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण वाढवणं असेल, जमिनीची सुपीकता वाढवणं असेल अशा अनुषंगाने हे सेंद्रिय आच्छादन हे चांगलं फायदेशीर आहे. पण आज आपण फक्त ऊसामध्ये ते वापरतोय, बाकी सर्व पिकामध्ये म्हणजे सीझनल पिकं असतील तुमची, एक हंगामी पिकं असतील, एक वर्ष चालणारी पिकं असतील, बहुवर्षीय पिकं असतील, तशा सर्व पिकामध्ये आपण अशा प्रकारचं सेंद्रिय आच्छादन म्हणजे त्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं झाडाचा पालापाचोळा असेल, कागदांची सारखी पिकं असेल ते आपण त्या ठिकाणी काढू शकतो. त्या व्यतिरिक्त ऊसाची पाचट आहे त्याची कुटी करून आपण वापरू शकतो. हे सर्व तंत्रज्ञान किंवा हे सगळे जे अवशेष आहे इव्हन काही ठिकाणी आपण बघतो नारळ झाडाची कुटी करून ते सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे इनसितो सॉइल कॉन्झर्वेशन म्हणजे इनसितू त्या जमिनीमध्ये जे काही पडलेलं पिकाचं औषध त्याच्या ठिकाणी कुजून ते जर आपण एक आच्छादन म्हणून जरी वापरलं किंवा पहिलं आच्छादन म्हणून वापरून त्या काही दिवसांनी ते कुजणारच असतं, मग तशा प्रकारे जरी आपण ते वापरलं तरी ते आपल्या जमिनीला चांगल्या प्रकारच्या सुपीकता देण्यासाठी हे काम करत असतं. आता त्या पुढची टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये प्रोटेक्टेड टेक्नॉलॉजी किंवा प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी. आज आपण बघतो की लोक सर्रास पॉलिओसच्या मागायला लागले, पॉलिओस सारखी टेक्नॉलॉजी लोक करत आहेत. मग त्या अनुषंगाने जर विचार करायला गेला पॉलिओसचा खर्च पाहता काय शेतकऱ्यांची मानसिकता एक खूप आज साधारण झालेली आहे की बाबा पॉलिओसला एवढा खर्च करून त्या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न निघत नाही, त्याला एवढी इन्व्हेस्टमेंट केली, वादळी वारा आला तर कागद फाटून जातो, स्ट्रक्चरला काहीतरी अडचणी येतात. ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला जाणवत आहेत. त्या अनुषंगाने आपण कमी खर्चात संरक्षित शेतीचे प्रयोग आपण शेतकऱ्यांना देत आहोत. त्यामध्ये जो काही लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आपण प्रयोग जे केला त्यामध्ये फ्लॅट टाईपचं जे काय आपलं लो कॉस्ट स्ट्रक्चर आहे म्हणजे जमिनीला समांतर अशा प्रकारचं स्ट्रक्चर करून म्हणजे घरगुती आपले 4-5 लेबर त्या अनुषंगाने घरगुती 4-5 जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचा वापर करून अशा प्रकारचं स्ट्रक्चर जरी आपण केलं त्यामध्ये साधा आपला जो नेटलॉन सारखं कापड ज्यामध्ये येतं म्हणजे आपण जो पॉलिस्टर कापड म्हणतो त्या पॉलिस्टरचा कापडाचा वापर करून आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार करू शकतो. जे स्ट्रेचेबल आहे पूर्ण व्हाईट रंगाचं असं हे कापड आहे म्हणजे जसे गोरख्याचं आपण कापड म्हणतो तशाच प्रकारचं सेम कापड पांढऱ्या रंगाचं आणि साधारण 45 GSM साईज असलेलं असं हे कापड असतं जे आपण एक साधारण 3 हंगामपर्यंत आपण हे कापड वापरू शकतो. मग ह्या कापडाचा वापर करून जसे आपण पॉलिओसमध्ये शेती करतो त्याच्या अनुषंगानं साधं बांबू वापरून GI तार वापरून आणि हे कापड वापरून आपण घरच्या घरी 5 ते 10 गुंठ्याचं स्ट्रक्चर तयार करून त्यामध्ये आपण जे काही सीझनल पिकं आहेत त्यामध्ये भाजीपाला पिकं असेल किंवा तुमची घरगुती खाद्यासाठीची पिकं आपण लागवड करतो तशा प्रकारची पिकं आपण यामध्ये लागवड करू शकतो. त्या अनुषंगाने वातावरणामध्ये होणारे जे बदल आहेत त्या अनुषंगाने पिकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. इव्हन जे काय आता आपण बघतो की दिवसेंदिवस तापमान वाढते त्या अनुषंगानं फळावरती स्कॉर्चिंग येणं, फळं एकसारखी तयार न होणं, फळामध्ये ताण जाणवणं किंवा पिकाची वाढ एकसारखी न होणं, पाण्याचं बाष्पीभवन जादा होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काही प्रमाणात आपण ह्या ग्रो कव्हरच्या नेटलॉन कापड जे पॉलिस्टर कापड आहे त्या वापरामार्फत आपण काही प्रमाणात टाळू शकतो. आज आपण बघतो की द्राक्षासारखी जी काही पिकं आहेत, डाळिंबासारखी पिकं आहेत त्या पिकामध्ये लोक सर्रास ही जी ग्रो कव्हर आहे नेटलॉन कापड आहे तीच लोक वापरत आहेत. आता ग्रो कव्हर तर लोक सीझनल हंगामासाठी वापरत आहेत. मिरची असेल, टोमॅटो असेल, ढोबळी मिरची असेल, वांगी असेल,
किंवा भेंडीसारखी पिकं आहेत त्यामध्ये लोक आज ग्रो कव्हर वापरतायत. पण त्याच अनुषंगाने जे काही बहुवर्षीय पिकं आहेत ज्यामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचा माल तयार करायचा आहे, पिकावर फळावर कोणत्याही प्रकारचे डाग नको, किडीचा प्रादुर्भाव कमी पाहिजे, पिकाच्या वाढीच्या अपेक्षेनं वातावरण मायक्रोक्लायमेट तयार होणं आवश्यक आहे. तशा कंडिशनला आपण हे पॉलिस्टर कापड जर वापरलं तर साहजिक आपल्या फळाची गुणवत्ता असेल, पिकाची वाढ आपल्याला चांगली राहते. त्यामध्ये होणारं बाष्पीभवनाचं प्रमाण काही प्रमाण कमी केलं जातं, रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी केला जातो. इव्हन त्या पिकाच्या वाढीच्या अनुषंगाने जे काही मायक्रो क्लायमेट आहे ते आपल्याला त्या पॉलिस्टर कापडामार्फत मेंटेन केलं जातं. त्यामुळे हे तंत्रज्ञान जर आपण फळबागेला वापरलं निश्चित आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न मिळू शकतं. इव्हन जी काय गुणवत्ता आहे ती चांगली राहील. आणि त्याच अनुषंगाने मी जसं मी तुम्हाला ग्रो कव्हरचं सांगितलं की साधारण 17 GSMचा ग्रो कव्हर राहतो. तो जो ग्रो कव्हर जर आपण घेतला तर जी काही सिजनल पिकं आहेत ज्यामध्ये तुम्हाला मी आता सांगितलं की मुख्यतः मिरच्या, साधी मिरची आहे, ढोबळी मिरची आहे, वांगी आहे, भेंडी आहे, ही जी काही पिकं आहेत जी आता भाजीपाला पिकं जास्त प्रमाणात प्रिफर केली जातात. त्या पिकामध्ये येणारी रसशोषक किडे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रोग आणि बुरशीजन्य रोग आहेत ते जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल किंवा पिकावरती कोणत्या प्रकारचा त्याचा प्रॉब्लेम आपल्याला दिसू नये त्या अनुषंगाने आपण हे जर ग्रो कव्हर जर वापरलं तर निश्चित आपल्याला त्या पिकामध्ये चांगल्या प्रकारचं रेसिड्यू फ्री आपल्याला उत्पादन हे घेता येतं. यात तुम्ही जर बघितलं आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे हानिकारक औषधे पिकावरती वापरत असतो. त्या अनुषंगाने पिकावरती रोग आणि किडीला प्रतिरोध तयार झालेला आहे. त्यामध्ये ही जरी आपण हानिकारक कीटकनाशक, बुरशीनाशक वापरले तरी पिकामध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होत नाही. तशा अनुषंगाने जर आपण हे जर ग्रो कव्हर वापरलं तर साहजिकच सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेला जी शाखे वाढीची अवस्था आहे त्या वाढीच्या अवस्थेला जे काही रोग किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती दिसतो तो आपल्याला 70 ते 80% या ग्रो कव्हर मार्फत कमी करता येतो. त्याचा फायदा आपल्याला पिकाच्या वाढीवरती म्हणजे पिकामध्ये एकसारखी वाढ असेल, पिकामध्ये एकसारखं उत्पादन असेल त्या अनुषंगाने दिसून येतो. मग तशा प्रकारच्या कंडिशनला आपल्याला ग्रो कव्हरचा जर वापर केला म्हणजे आताच्या उन्हाळ्या हंगामात जरी आपण ग्रो कव्हर वापरलं तरी पिकामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं स्कॉर्चिंग म्हणजे पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे पडणे, पिकावरती डाग पडणे, पिकाची वाढ थांबून राहणे, जमिनीतलं बाष्पीभवनाचा वेग वाढणे या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ग्रो कव्हर निश्चित फायदेशीर राहतो. जे एरियामध्ये आज 5 गुंठ 10 गुंठ शेती आवडून केली जाते त्यांना रेग्युलर मार्केट आहे आणि क्वालिटी उत्पादनाचा विषय आहे तशा कंडिशनला ही लोक मल्चिंग प्लस ग्रो कव्हर टेक्नॉलॉजी जरी वापरला तरी त्याच्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं पीक उत्पादन आपल्याला कमी खर्चामध्ये मिळू शकतं. त्यामुळे आज या ठिकाणी जी काही प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी आहे ती शेतकऱ्यांनी साहजिक वापरणं गरजेचं आणि फायदेशीर आहे. ह्याचा निश्चित ह्या वाढत्या उन्हाळ्या हंगामामध्ये किंवा वाढत्या तापमानामध्ये शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी फळपिकं असतील त्या ठिकाणी आपण पॉलिस्टर कापडचा वापर आणि ज्या ठिकाणी सिजनल हंगामी भाजीपाला पिकं आहेत त्या ठिकाणी आपल्याला ह्या ग्रो कव्हर किंवा क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचा वापर करणं आपल्याला आवश्यक आणि गरजेचं आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत आता आपण हे वेगवेगळ्या तंत्रज्ञान या ठिकाणी चर्चा करतो या मागचं कारण आहे की हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे. आजच्या अडीअडचणीच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण एकतर पाण्याचा उपलब्धता कमी असल्यामुळे ठिकाणी आपण बघतो की बऱ्याच अंशी लोकांना पिकाच्या अवस्थेनुसार वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची जी काही रिक्वायरमेंट आहे तेवढं पाणी देता येत नाही किंवा त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळं त्या ठिकाणी पिकाची गुणवत्ता ढासळत आहे, पिकाची क्वालिटी एकसारखी राहत नाही. मग तशा अनुषंगानं हे तंत्रज्ञान वापरणं आवश्यक आहे. आता आपण मागच्या सेशनमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की जी काही पिकाची पाण्याची गरज आहे ती कशी काढायची त्या अनुषंगानं पिकाला पाण्याची गरज किती तेवढं पाणी जरी आपण दिलं तर साहजिक जे आपलं वेस्टेज पाणी जात आहे ते वेस्टेज पाणी आपण वाचवू शकतो आणि तेच पाणी आपण पिकाच्या पुढील वाढीच्या अवस्थेमध्ये आपण वापरू शकतो. मग हे जे तंत्रज्ञान आहे म्हणजे पाणी वापराचा फॉर्म्युला असेल त्याचा आपल्या शेतामध्ये वापर करणं असेल, ग्रो कव्हरचा वापर असेल, मल्चिंग तंत्रज्ञान असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर वापरल्या तर निश्चित आजच्या कंडिशनला पिकाच्या गुणवत्तेमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसत आहेत किंवा पिकाची जे काही उत्पादन आहे ते कमी जास्त होण्याचे जे आपल्याला आता चान्सेस जाणून येत आहेत त्या अनुषंगाने हे तंत्रज्ञान जरी वापरलं तरी साहजिकच आपल्याला त्या ठिकाणी फायदा दिसून येईल. आज KVK बारामतीच्या व्यासपीठामार्फत आपण हे तंत्रज्ञान जे शेतकऱ्यांसाठी त्याची काही तंत्रज्ञानयुक्त जे काही सेशन्स आहेत आपण KVK बारामती मार्फत आयोजित करत असतो. उद्देश असा असतो की शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान कमी कालावधीमध्ये आणि चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्यावं आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा चांगल्या स्तरावरती घेण्यात यावा, त्यांचं उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढावं त्या अनुषंगाने आपण हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देत असतो. आता पुढचा मुद्दा आहे तो खत व्यवस्थापन. कारण बऱ्याच अंशी आपण बघतो की पिकामध्ये लोक म्हणतात की उन्हाळा आलेला आहे त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी करणं आवश्यक आहे. हा मुद्दा जर आपण बघायला तर काही प्रमाणात कमी आहे, कारण काही प्रमाणात तो बरोबर आहे. कारण दिवसेंदिवस आपण बघतो की तापमान वाढते तशा कंडिशनला जर आपण रासायनिक खताचा वापर आपल्या शेतामध्ये वाढवला त्या ठिकाणी उपलब्ध पाणी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी तो खताचा परिपूर्ण वापर त्या शेतासाठी होत नाही. म्हणजे या खतामध्ये जे काही क्लोराईड घटक आहे, सल्फेट घटक आहेत हे घटक मुख्य त्या ठिकाणी हिट म्हणजे उष्ण तयार करण्याचं काम करतात आणि परिणामी त्या पिकावरती आपल्याला एक स्ट्रेस, एक प्रकारचा ताण आपल्याला आलेला दिसून येतो. तशा कंडिशनला आपल्याला खताचं व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. कारण
आज काही ठिकाणी बघितलं बागा काही ठिकाणी माल तयार होण्याच्या अवस्थेत आहे. म्हणजे इव्हन आंब्याचं जरी आपण उदाहरण घेतलं तरी आंबा तयार होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. संत्रा मोसंबीचा जो बहार आहे, अडकणी बहार जरी म्हटला आपण, तरी आज तो तयार होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. मग अशा कंडिशनला जे आपण खतं वापरतोय ते त्या पिकाला कितपत फायदेशीर आहे, ते कितपत योग्य आहे, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने काम करणं गरजेचं आहे. आज आपण म्हणतो की कोणतं पीक जरी आपण घ्यायचं म्हणलं तर मुख्य ठिकाणी आपल्याला मुख्यतः जी काही सेंद्रिय खतं आहेत त्यांचा वापर जास्त प्रमाणात करणं आवश्यक आहे. जसं आपण म्हटलं की पाचट कुटी, ते कुटी केल्यानंतर शेतामध्ये टाकल्यानंतर काय त्याचं खत तयार होतं. तसंच शेणखत आपण म्हणतो, चांगलं कुजलेलं काळं कसदार जे काही शेणखत आहे ते तयार करून आपल्या शेतामध्ये टाकलं तर त्या ठिकाणी आपल्याला साहजिक फायदेशीर होतो. तयार गांडूळखत जर आपण शेतामध्ये टाकलं तर आपल्या त्या ठिकाणी शेतीच्या सुपीकतेमध्ये काही ना काही प्रमाणात आपल्याला फरक झाला दिसून येतो. मग हे जेवढे सेंद्रिय घटक टाकतो आपण, हे काय काम करत असतील त्या संदर्भात थोडं आपण चर्चा करूया. मुख्यतः जे काही सेंद्रिय घटक आपल्या शेतामध्ये आपण टाकतो, एकतर मुख्यतः त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम करत असत. आता ही सुपीकता जी वाढत नाही ती मुख्यतः डायरेक्टली कधीही वाढत नाही. ह्यामध्ये जमिनीमधले महत्वाचं सेंद्रिय घटकाचं प्रमाण या शेणखत असेल गांडूळ खतामार्फत वाढवलं जातं. मुख्यतः जे काही आपण घटक वापरतोय बल्क प्रमाणात वापरतो. म्हणजे जर आपण शेणखत जरी म्हटलं प्रति झाड 10 किलो, म्हणजे जसं शाकीय पिकाचं वय असेल, म्हणजे 1 वर्ष झाड असेल तर 10 किलो, 2 वर्षाचं असेल 20 किलो, 5 वर्षाचं असेल 50 किलो. अशा प्रकारे जेव्हा आपण शेणखत किंवा हे घटक वापरतो, सेंद्रिय घटक वापरतो, मुख्यतः त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये वापसा तयार करण्याचं काम हे घटकामार्फत केलं जातं. मुख्यतः वापसा हा डायरेक्टली जर तयार होत नाही, त्यासाठी जे काही जमिनीमध्ये हवा आहे, पाणी आहे, सेंद्रिय घटक आहे, ह्याचा रेशिओ बॅलन्स करण्याचं काम हे सेंद्रिय घटकामार्फत केलं जातं. त्या अनुषंगानं पाण्याचं प्रमाण असेल, हवेचं प्रमाण आहे, हे मेंटेन करण्याचं काम ह्या शेणखतामार्फत किंवा सेंद्रिय घटकामार्फत केलं जातं. आणि जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता ठेवणं, जमिनीमध्ये हवा खेळती ठेवणं, जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूचं प्रमाण राखण्याचं, जीवाणूंचं प्रमाण बॅलन्स करण्याचं काम हे सेंद्रिय घटकामार्फत केलं जातं. त्या अनुषंगानं हे जर सेंद्रिय घटक वापरलं, साहजिक त्या जमिनीमध्ये आपल्याला थंडावा हा तयार केला जातो. मग तुम्ही गांडूळ खत वापरा, शेणखत वापरा किंवा कोणतंही कंपोस्ट खत वापरा, हे मुख्यतः जमिनीमध्ये तुमची थंडावा किंवा ओलावा मेंटेन ठेवण्याचं काम करतात. अशा कंडिशनमध्ये तुमच्या जारव्यांची वाढ चालू ठेवणं, जारव्यामार्फत खताचं जे काही जारवा आहे तो जारव्यामार्फत खताचं अपटेक करणं, सूक्ष्मजीवांची वाढ आणि त्यामार्फत अन्न तयार करणं व झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी हे व्यवस्थित आणि सुलभरित्या केलं जातं. त्यामुळं आज आपण म्हणतोय कोणतीही लागवड असेल, कोणतेही फळपीक असेल, त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय घटक आज वापरणं मुख्यतः आवश्यक आहे. आणि ह्याचाच फायदा जर आपण बघितला तर पिकामध्ये काळोख एकसारखं असणं, पिकाची वाढ एकसारखं असणं, पिकामध्ये उत्पादन एकसारखं निघणं, या सगळ्या गोष्टीमध्ये ते आपल्याला रिफ्लेक्ट होत असतं. त्यामुळं त्या अनुषंगानं आपण हे सेंद्रिय घटक वापरणं आवश्यक आणि गरजेचं आहे. पण ते विरुद्ध बाजूला आपण जर बघितलं, जेव्हा आपण रासायनिक घटक वापरतो, जमिनीमध्ये आपल्याला एक प्रकारची हीट त्या ठिकाणी तयार केली जाते. म्हणजे उष्णता वाढवण्याचं काम या रासायनिक घटकामार्फत केलं जातं. त्या अनुषंगाने आपल्याला जर पाण्याची उपलब्धता भरपूर असेल तर आपण साहजिकच त्या ठिकाणी रासायनिक खतं वापरता आपल्याला कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन येत नाही. पण ज्यावेळेला पाण्याची आपल्याकडे उपलब्धता कमी आहे किंवा पाणी आपल्याला देणं अडचण आहे, तशा कंडिशनला आपण रासायनिक खताचा वापर हा पाहून केला पाहिजे किंवा पाण्याची उपलब्धता बघून केलं पाहिजे. आज आपण बघतो की पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेनुसार सल्फेट फॉर्म मधली, क्लोराईड फॉर्म मधली, ऑक्साईड फॉर्म मधली खतं मार्केटला उपलब्ध आहेत. पण त्याच अनुषंगाने आपण दुसऱ्या बाजूला विचार केला पाहिजे, ही खतं वापरताना आपल्याकडे पाण्याची उपलब्धता किती आहे. म्हणजे आज आपण बघतो की जेव्हा तुम्ही 19 सारखी खतं जमिनीला देता, मुख्यतः 4 किलो आपण एकरी डोसेचं रिकमेंडेशन करतो. म्हणजे 4 किलो प्रति 200 लिटर पाणी प्रति एकर आपण खताचं रिकमेंडेशन देतो. पण त्या अनुषंगानं जर हे पाणी कमी पडलं तर पिकामध्ये ही खतं व्यवस्थितरित्या उचलली जात नाही किंवा पिकामध्ये घेतली जात नाही किंवा त्या अन्न प्रक्रियेमध्ये घेतली जात नाही. साहजिकच ह्या खताचा त्या ठिकाणी जमिनीमध्ये अक्युमुलेशन केलं जातं, खतही साठवली जातात आणि परिणामी पिकाची वाढ आहे ती थांबवली जाते. कारण जरी खतं आपण दिली आणि ती पिकाच्या अपटेकमध्ये पिकाच्या सिस्टीममध्ये जर आली नाहीत तर ही देऊन खतं कोणत्या प्रकारचा फायदा त्या जमिनीला किंवा पिकाला होत नाही. परिणामी यातले जे काही क्लोराईड्स आहेत, सॉल्ट्स आहेत, हे जमिनीमध्ये साठली जातात आणि त्याचा पिकांना अपव्यय होत असतो. त्या अनुषंगाने ही खतं वापरताना आपल्याला मुख्यतः उपलब्ध पाणी किती आहे त्या अनुषंगाने आपण ही खतं वापरणं आवश्यक आहे. तर जास्त प्रमाणात जरी खतं दिली तरी पिकाला अडचण होऊ शकतं, कमी प्रमाणात जरी खतं दिली तरी पिकाची एकसारखी वाढ होत नाही. त्या अनुषंगाने पाण्याची उपलब्धता पाहून ही जी खतं आहेत, मुख्यतः रासायनिक खतं, ह्याचा वापर प्रामुख्याने आपण प्रामुख्याने व्यवस्थित करणं आवश्यक आहे. त्यात जरी म्हणायचं गेलं, जी काही सल्फेट फॉर्ममधली खतं आहेत, म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट असेल, झिंक सल्फेट आहे, फेरस सल्फेट आहे, ही जरी खतं आपण डायरेक्टली आपल्या जमिनीमध्ये टाकली तर पिकाला ती पूर्णतः उपलब्ध होत नाहीत. त्या अनुषंगाने ही जी खतं आहेत त्यामध्ये आपल्याला शेणखताचा वापर करून आपण ही खतं वापरणं आवश्यक आहे. म्हणजे जर सांगायचं गेलं 10 किलो झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट तुम्ही तुमच्या जमिनीला देतायत, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला 100 किलो त्या ठिकाणी FOM म्हणजे शेणखताचा वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून ही जी खतं आहेत ती इझिली त्या पिकाला अवेलेबल होतील, त्या सिस्टीममध्ये घेतली जातील आणि त्या खताचा परिपूर्ण वापर
ह्या शेणखताच्या मार्फत आपल्याला करता येऊ शकतो. त्या अनुषंगानं ही खतं वापरून आपण आपल्या पिकाची उत्पादकताही वाढवू शकतो. त्यामुळे पाण्याच्या अनुषंगानं आपण खताचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. इव्हन फोलिओ स्प्रे करताना आपण आता एक काळजी घेतली पाहिजे. सकाळी जसं तुम्हाला म्हटलं त्यावेळी पाणी आपण सकाळी 11च्या अगोदर देतोय. तशाच अनुषंगाने जेव्हा कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक इव्हन आपण जे खतं म्हणतोय, ह्या त्या फवारणीमार्फत जे आपण खतं वापरतोय, त्याचा वापर आपल्याला एकतर सकाळी 11च्या अगोदर किंवा संध्याकाळी 4 नंतर आपण त्या ठिकाणी डेल्टा कंडिशन पाहू. मग त्यामध्ये तापमान आणि आर्द्रता, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी यांचा रेशिओ पाहून त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करणं आवश्यक आहे. ह्याच्यापेक्षा इन द सेन्स म्हणजे जर तापमान जर जादा असेल साधारण 38-40°C तशा कंडिशनला जर आपण स्प्रे घेतला तर ह्या फवारणीमार्फत जे पाणी आपण त्या पिकाला देत असतो किंवा औषध जे आपण मारत असतो, हे पाणी बाष्पीभवनामार्फत उडून गेलं जातं आणि त्यातले खताचे जे अंश आहेत ते आपल्या पानावरती किंवा जे काही कीटकनाशक बुरशीनाशक जे अंश आहेत ते पानावरती राहिले जातात आणि त्या ठिकाणी आपल्याला स्कॉर्चिंग म्हणजे त्या पिकाला जखम झालेली आपल्याला दिसून येते. तशा कंडिशनला आपण एक काळजी घेतली पाहिजे की मुख्यतः तापमान ज्यावेळेस कमी असेल तशा कंडिशनला आपल्याला त्या ठिकाणी हे काही फवारणीची खतं आहेत, औषध आहेत, त्यांचा वापर आपण करणं आवश्यक आहे. जेणेकरून ते पिकाच्या सिस्टीममध्ये ज्या ठिकाणी आपल्याला स्टोमॅटो ओपनिंग आणि क्लोजिंग आपण जे म्हणतो, ज्यामध्ये प्रकाश संश्लेषण करून त्या ठिकाणी पिकामध्ये अन्न तयार केलं जातं, त्याला जी कंडिशन आयडियल लागते, जी तुम्हाला म्हटलं की साधारण 30 ते 35°C तापमान आणि 60 ते 65°C ह्युमिडिटी, तशा कंडिशनला आपल्याला ही फवारणी करणं आवश्यक आहे. आता फवारणी करताना मुख्यतः त्यामध्ये काळजी आपण घेतली पाहिजे. पिकामध्ये जर पाण्याचा ताण असेल आणि पिकामध्ये दाणे भरण्याची जर अवस्था असेल, तशा ठिकाणी आपल्याला 13-0-45 ही सारखी पोटॅशियम नायट्रेट सारखी जी ग्रेड आहे त्याचा वापर करणं आवश्यक आहे. इव्हन पिकाची शाखेवाढीची अवस्था आहे, आज आपण बघतो नॅनो युरिया सारखी टेक्नॉलॉजी आपल्यामध्ये आहे किंवा नॅनो DAP सारखी टेक्नॉलॉजी आहे. पिकाच्या शाखेवाढीच्या अवस्थेला मुख्यतः नॅनो युरिया, पिकामध्ये फुटण्याची अवस्था म्हणजे त्यामध्ये फांदे तयार होणं असेल, मुळ्यांची संख्या वाढवणं असेल, तशा कंडिशनला नॅनो युरिया, ही जी खतं आहेत नॅनो बेस्ड टेक्नॉलॉजी ह्यांचा वापर करणं आपण फवारणीमधून आवश्यक आहे. जेणेकरून जी खतं आपण देतोय मुख्यतः ते पिकाच्या सिस्टीममध्ये चांगल्या प्रकारे वापरले जातील, पिकाला अपेक्षित असा फरक किंवा उत्पादन आपल्याला देतील. या इव्हन आज आपण बघतो की अँटी स्ट्रेस रेजिस्टन्स सारखी काही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, ज्यामध्ये पिकामध्ये ताण व्यवस्थापन सारख्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत. आता आपण जर बघितलं तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे अजैविक ताण व्यवस्थापन करणारी संस्था आपल्या बारामतीमध्ये आहे. तिथून KVK पासून साधारण 5 किलोमीटर अंतरावरती ही संस्था आहे. यामध्ये मुख्यतः पिकावरची जे काही अबायोटिक स्ट्रेस म्हणजे अजैविक ताण आहे त्या संदर्भातलं पूर्ण तांत्रिक मार्गदर्शन केलं जातं. त्यामार्फत वेगवेगळ्या पिकाची टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांना KVK मध्ये दाखवत असतो. म्हणजे या संदर्भात जरी काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन जरी हवं असेल तर या ठिकाणी ते व्हिजिट करून त्या ठिकाणी त्याचं तंत्रज्ञान समजून घेऊ शकतात. पण मुख्यतः जर बघितलं पिकामधनं होणारा बाष्पीभवनाचा वेग ज्यादा आहे, मग त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी केओलिन सारखा जो घटक आहे तो फवारणीमधून देऊ शकतो. साधारण 3 ग्रॅम ते 5 ग्रॅम पर्यंत प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जे काही पिकं आहेत त्यामध्ये सल्फर बेस आणि कॉपर बेस जी काही औषधं आहेत किंवा खतं आहेत ती सोडून बाकी सर्व रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक असतील किंवा खतं असेल त्याबरोबर आपण हे केओलिन सारखं जे काही औषध आहे, केओलिन सारखा जो काही अँटी स्ट्रेस मॅनेजमेंटचा जो घटक आहे तो आपण वापरू शकतो. इव्हन सिलिसिक ऍसिड म्हणजे जे सिलिसिक ऍसिड आपण जे म्हणतो की मुख्यतः पिकामध्ये ताण व्यवस्थापनाचं काम करत असतं, तर तशा प्रकारचं 45% सिलिसिक ऍसिड जरी घेतलं आपण 200 ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये जर आपण वापर केला तर साहजिक पिकामधला जो काही ताण आहे, जो बाष्पीभवनाचा वेग आहे किंवा जर लाईटचं रिफ्लेक्शन आहे ते आपण चांगल्या प्रकारात त्या ठिकाणी करू शकतो. आणि पिकामधलं जे पाण्याचा ताण आहे किंवा पिकामध्ये जे पाण्याचं बाष्पीभवन ज्यादाचं होते ते आपण काही ना काही प्रमाणात हे कमी करू शकतो. तशा अनुषंगाने आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. आज आपण मार्केटला बघतो की वेगवेगळं तंत्रज्ञान ज्यामध्ये पिकामध्ये जर स्कॉर्चिंग बसले तर स्कॉर्चिंगच्या अनुषंगानं सीवीड मार्केटला वेगवेगळ्या प्रकारचे उपलब्ध आहेत, अॅमिनो एसिड्स उपलब्ध आहेत. याचं मुख्यतः कार्य एकच राहतं की पिकामध्ये जे काही अचानक उद्भवून होणारी जी काही व्यवस्था आहे किंवा कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्सला एक प्रकारे त्या ठिकाणी मॅनेज करणं, अशा प्रकारचे जे काही तंत्रज्ञान आहे ते आपण आपल्या पिकाकरता वापरणं आवश्यक आहे. आज बऱ्याच अंशी लोक पीक उत्पादन वाढीसाठी पिकामधलं भाजीपाला पिकामधलं ताण व्यवस्थापन असेल, फळ पिकामधलं जे ताण व्यवस्थापन आहे त्या अनुषंगाने हे तंत्रज्ञान वापरतायत. पण हे तंत्रज्ञान आपण जर आपल्या इतर पिकामध्ये जरी वापरलं तर साहजिक आपल्या पिकावरला जे कमी होणारं उत्पादन आहे किंवा अपेक्षित उत्पन्न आपण त्या पिकामधून मिळवू शकतो आणि साहजिक चांगल्या प्रकारचं पिकाची वाढ असेल, पिकाचे उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. आता मुख्यतः उन्हाळी हंगामाच्या अनुषंगानं पाणी व्यवस्थापन असेल, पीक व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, त्या अनुषंगानं आजच्या सेशनमध्ये आपण यामध्ये चर्चा करत आहोत. यामध्ये उद्देश एकच आहे की वाढत्या तापमानामध्ये आपल्या पिकांची वाढ चांगली ठेवणं असेल, पिकामध्ये एकसारखं उत्पन्न वाढीसाठी आपल्याला प्रयत्न करणं असेल, त्या अनुषंगानं आपण हे आजचा सेशन घेतला होता. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अजून काय त्यांचं संदर्भातलं तंत्रज्ञान जाणून घ्यायचं असेल, त्यामध्ये ऑटोमेशन टेक्नॉलॉजी असेल, फर्टिगेशन टेक्नॉलॉजी आहेत, तर ते वेगवेगळं ट्रेनिंग सेशन प्रशिक्षण आपण KVK मार्फत घेत असतो. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या लेवलला ह्या गोष्टी जाणून घेऊन
आपल्या शेतामध्ये अपेक्षित बदल किंवा अपेक्षित हे प्रयोग आपल्या शेतामध्ये करून अपेक्षित बदल किंवा अपेक्षित उत्पन्न ते वाढवू शकतात, घेऊ शकतात. त्या अनुषंगाने KVK बारामती आणि कृषी कॅप आपण प्रयत्न करत असतो. शेती क्षेत्रामधलं जे काही नवीन प्रशिक्षण आहे, तंत्रज्ञान आहे, ते आपण कृषी कॅप KVK बारामतीच्या मार्फत देत असतो. कोण शेतकरी या संदर्भात जरी इच्छुक असेल किंवा त्याला संदर्भातलं अधिक माहिती जरी घ्यायची असेल तरी KVK बारामतीच्या व्यासपीठामार्फत ते संदर्भातली पूर्ण माहिती घेऊ शकतात आणि आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे आपण जे काही बदल आहेत ते घडू शकतात. आता यामध्ये काय कोणाची शंका असेल त्या संदर्भात आपण चर्चा करू. इव्हन ह्यामध्ये अजून काही कोणाला जाणून घ्यायचं असेल ह्या संदर्भातलं अजून काही तंत्रज्ञान जे आहे म्हणजे मल्चिंग टेक्नॉलॉजी असेल, त्यामध्ये क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी किंवा प्रोटेक्टेड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे, त्या संदर्भातलं जरी काही टेक्नॉलॉजी संदर्भात जाणून घ्यायचं असेल किंवा त्याचं प्रात्यक्षिक प्लॉट जर बघायचे असेल तर KVK बारामतीच्या व्यासपीठावरती आपण हे प्लॉट शेतकऱ्यांना दाखवतोय. त्याच्यामधून निघणारं उत्पादन असेल, त्याची गुणवत्ता असेल, त्यामध्ये होणारा फायदा असेल, त्याचा खर्च आहे, हे पूर्ण आता आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवत आहोत. त्या अनुषंगाने कुणाला शेतकऱ्यांनी जरी या ठिकाणी व्हिजिट करायची असेल तरी ते KVK बारामतीला व्हिजिट करून त्या संदर्भातलं माहिती असेल, त्यातला तांत्रिक सल्ला आहे ते घेऊ शकतात आणि आपल्या शेतीमध्ये जे काही अपेक्षित बदल आहे ते हे घडवू शकतात. आता हे जे काही महत्त्वाच्या टेक्नॉलॉजी मी सांगितल्या हे पूर्ण आता मार्केटला उपलब्ध टेक्नॉलॉजी आहेत. यामध्ये काय टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर KVK बारामतीशी तुम्ही कनेक्ट होऊन त्या संदर्भातल्या जे टेक्नॉलॉजी आहेत किंवा तंत्रज्ञान आहे तुम्ही जाणून घेऊ शकता. इव्हन त्या टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला जो काही अजून काय तांत्रिक माहिती हवी असेल तर KVK बारामतीमार्फत तुम्हाला हे निश्चित दिली जाईल. त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा वापर हा करू शकता. आजचा सेशन जो आपला होता मुख्यतः उन्हाळी हंगाम आला, उन्हाळा पिके सांभाळा किंवा उन्हाळी हंगामातील पीक व्यवस्थापन या संदर्भातलं जे काही तांत्रिक मार्गदर्शन होतं त्या संदर्भातलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना केलेलं आहे. अजून काय माहिती हवी असेल तर साहजिकच कृषी कॅपशी तुम्ही संलग्न होऊन किंवा KVK बारामतीच्या या ठिकाणी व्यासपीठावर येऊन तुम्ही त्या संदर्भातली माहिती घेऊ शकता. आजचा सेशन होता तो या ठिकाणी मी संपला असं जाहीर करतो. कुणाच्या काही शंका असेल तर आवर्जून तुम्ही KVK बारामती या ठिकाणी येऊन त्या संदर्भातलं जे काही तंत्रज्ञान आहे ते जाणून घेऊ शकता. धन्यवाद.